नमस्कार पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर कुठलाच असा व्हिडिओ टाकत नाही ज्या व्हिडिओचा आपण पूर्ण अभ्यास करत नाही, पुरेपूर अनुभव घेत नाही। तर मित्रांनो, हरियाणा, पंजाब, राजस्थान या ठिकाणच्या ज्या तगडा गाई आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी विकत आणतात, त्यांच्या कास बघून, शिरा बघून सगळ्या गोष्टी पिळून सुद्धा घेऊन येतात। पण विषय काय होतो, गाईचं पहिलं वेत, दुसरं वेत ह्या वेळेस गाईचं भरपूर दूध निघतं आणि गाईच्या तिसऱ्या येताला गाईच्या शरीराची, गाईच्या खनिजांची झीज होत असते आणि गाय परिणामी हळूहळू कमी दूध देते। तर ती झीज आपल्याला पुरेपूर भरून काढण्यासाठी मित्रांनो, एक टेक्निकल असा एक उपाय आहे। तो उपाय तुम्ही बऱ्याचशा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बघितला पण असेल आणि तो उपाय जरी तुम्हाला माहिती असेल तरी पण तो उपाय नेमका करायचा कसा, किती प्रमाणात करायचा आणि त्या उपायामध्ये नेमकं काय काय वापरायचं आहे, हे जे मी काही सामग्री सांगणार आहे ही तुम्हाला एकदम सहज उपलब्ध होणारी ही सामग्री आहे। तर मित्रांनो, तुम्हाला घ्यायचं आहे लिंबू आणि हे लिंबू सहज तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होतं आहे। आपल्या शेतीमध्ये आसपास कुठं पण तुम्हाला लिंबू एकदम आरामात भेटून जाईल। तर हे लिंबू घ्यायचे मित्रांनो, त्याला मधून कापायचे, आपण जसं सरबत करायला कापतो त्या हिशोबाने मधून कापायचे। तर मित्रांनो, हे लिंबू एवढं गुणकारी आहे, जरी आपल्या इथं पिकतं, आपल्या इथं असतं त्यामुळे आपल्याला ते एकदम किरकोळ वाटतं, पण त्या लिंबामध्ये सॅट्रिक ॲसिडचा स्रोत म्हणजे सॅट्रिक ॲसिडचा एक गोळा आहे तो लिंबू, म्हणजे त्यात पुरेपूर असं सॅट्रिक ॲसिड असतं आणि ते सॅट्रिक ॲसिड जे आहे त्या गाईच्या शरीरामध्ये, गाईच्या ज्या आतड्यामध्ये, जठरमध्ये, गाईच्या नसांमध्ये जे काही टॉक्सिन जमलेले असतात ते काढण्याचं काम करतं। आणि दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे लसूण पण आपल्याला सहज मार्केटमध्ये उपलब्ध होतं मित्रांनो। मोठ्यात मोठा असा टपकळ असा लसूण घ्यायचा आहे, तो लसूण फोडून त्याच्या पाकळ्या करायच्यात आणि त्या पाकळ्यांवरचं सुद्धा टलकार काढायच्यात। आपण भाजीमध्ये टाकायला ज्या पद्धतीने लसूण पेस्ट बनवायला ज्या पद्धतीने लसूण एकदम स्वच्छ करून घेतो, त्याचप्रमाणे तो लसूण एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे। तो लसूण टेचायचा मित्रांनो आणि तो लसूण टेचून झाल्यानंतर मग 2 ते 3च पाकळ्या घ्यायच्या त्या लसणाच्या। आणि लसूण तर गाय असं काही खाणार नाही, तर ते एकदम आपल्या जे काही गहू असन किंवा गायला आपण जो काही भरडा देतो त्या भरड्यामध्ये किंवा गव्हामध्ये त्या लसणाच्या पाकळ्या, म्हणजे गव्हाचं आपण जे चपाती करायला जसं पीठ करतो, कणिक मळतो, तसा एक हुंडा करायचा आहे। एक चपाती बनन एवढ्या मापातला हुंडा करायचा आहे आणि त्या लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या चपातीच्या हुंड्यात टाकायच्यात आणि त्याच्यावरती अर्ध लिंबू पिळून त्याचा एक गोळा तयार करायचा आहे। तर मित्रांनो, ह्यामध्ये प्रॉपर असं सॅट्रिक ॲसिड आणि लसूण जे आहे तो लसूण गाईच्या खनिजांमध्ये झालेली झीज आहे ते भरून काढतं आणि गाईचं दूध बनायला जास्तीत जास्त मदत करतं। तर मित्रांनो, बऱ्याचशा यूट्यूबरांनी, बऱ्याचशा डॉक्टरांनी हे गोष्टी सजेस्ट केलेल्या आहेत, त्यामुळंच आपण हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। कारण की लिंबू एक एवढं गुणकारी वस्तू आहे की आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रातले शेतकरी गाईला मिनरल मिक्सचर, इतर काय चांगले खुराक, खाद्य टाकत असतो, चारा घालीत असतो, हे करत असतो, त्याच्यावरती भरमसाठ असा खर्च होत असतो शेतकऱ्यांचा आणि परिणामी काही शेतकरी असं म्हणतात की एवढा खर्च करून सुद्धा दूध व्यवसाय परवडत नाही। तर मित्रांनो, एक वेळेस हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा, तुम्हाला 100% फायदा झाल्याचं दिसून येईल आणि हा उपाय करण्याला जास्त खर्च येत नाही मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।